दिलेले आहेत। माझ्याकडे हे पैसे माझ्याकडे देण्यापेक्षा समोर शेलार सरांचे कोण ठेवलंय सर आपण कोणाकडे सर 2 मिनिटं इकडे या तुम्हीच आहे यांच्याकडे चिठ्ठ्या किंवा रोख रक्कम तुम्ही यांच्याकडे जमा करा ते माझ्याकडे नाव देतील त्या पद्धतीने आपण पुढे हे करूया। श्री एकनाथ बडोगे सर छत्रपती शिवाजी विद्यालय पाचपिरवाडी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस टाच मारुनी घोड्याला या गीतासाठी आलेले आहे। जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत। एकनाथ बडोगे सर छान गीत या ठिकाणी होतं आणि छान बक्षीस तुमच्याकडनं या गीतासाठी आलेलं आहे। पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी या विश्वकर्मा इंग्लिश स्कूलच्या या निसर्गरम्य प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या प्रमुख अतिथीमध्ये आदरणीय माननीय श्री रामदासजी कोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील या ठिकाणी आपण त्यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। कोकरे साहेब आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। फक्त अट एक असेल की वेळ थोडासा कमी घ्यायचा आहे। हा कार्यक्रम विशेष करून विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे। विश्वकर्मा इंग्लिश स्कूल या स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे डॉक्टर हरी कोकरे आमचे काका आहेत। ते वयानं माझ्यापेक्षा लहान आहे पण काका आहे माझे। हरिभक्त परायण संतोष महाराज पवार तथा ज्यांनी हे विश्वकर्मा इंग्लिश स्कूल चालू केले असे गणेश शेलार सर व त्यांचे कुकलारे सर आणि सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र जाधव सर, आपण सर्व उपस्थित पालक बंधू आणि भगिनींनो, तसं बालमित्रांनो, खरं तर इंग्लिश स्कूल आणि इंग्रजी आणि माझा मात्र 36चा आकडा होता हे आमच्या काकांना चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच ते माझ्यापेक्षा पुढे निघून गेले आणि मी फोटोग्राफी या व्यवसायामध्ये पडलोय आणि त्या गोष्टीची मला खंत आहे। कदाचित गणेश सरांनी आज जसं हे इंग्लिश स्कूल इथं उभा केलं असं जर त्यावेळेस इंग्लिश स्कूल असतं तर मी इंग्लिश शिकलो असतो तर कदाचित प्राध्यापक झालो असतो, डॉक्टर झालो असतो, परंतु चला फोटोग्राफर झालो। जेव्हा हे सगळे माझी मंडळी मित्रमंडळी माझे जवळची लोक माझ्या पुढं फास्ट निघून गेले कारण त्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं होतं आणि कदाचित त्यावेळेच्या सुविधा किंवा ज्याला काय म्हणतील आपण परिस्थिती कंडिशन ही वेगवेगळा भाग होता। इथं हरिभक्त परायण पवार महाराज आहे हे कधी कधी सांगत असता का तुम्ही संपत्तीपेक्षा संतती घडवा आणि गणेश सर कुकलारे शेलार सर आपण संतती घडवताय आणि जेव्हा तुमच्या हातून ही सगळे जेव्हा संतती चांगल्या पद्धतीची घडल तर संपत्ती त्या कुटुंबामध्ये आपोआपच येईल असा आणि तुम्ही जे काम करताय ते चांगलं काम आहे। आम्ही येताना आता प्रत्येकाचं महाराजांचं क्षेत्र वेगळं, तुम्ही इथं माणसं बोलवले 3 पण 3ही माणसांचे क्षेत्र वेगवेगळे आहेत। आमचे हरिकाकांचं शैक्षणिक तुमच्या क्षेत्रातला विषय आहे, महाराज आहे आणि मी आपलं थोडंसं ज्याला काय म्हणतील तुम्ही जे अगोदर टाकले का सामाजिक समन्वयक आहे तसंच काम करतो मी आणि असं काम करताना मला त्याच्यामध्ये जास्तीचा आनंद होतोय। आणि येताना ज्या रस्त्याचा जो विषय बघितला तर सर मी इथं माझ्या आणि त्याच्यामध्ये हरी कोकरे हे पण असत असतात जेव्हा सामाजिक काम आम्ही करतो
तर हे हरिकाका औरंगाबादला जरी असले तर मी सांगितलं नाही अशी इथं अडचण आहे, तर हे तत्पर त्या कामासाठी माझ्याबरोबर उभा असतात. एखाद्या दुःखद प्रसंग असो, काही प्रसंग असला, एखाद्या ठिकाणी आपल्याला आर्थिक मदत करायची, मी जेव्हा असा एक ग्रुप तयार केलेला आहे, त्या ग्रुपला सांगितल्यानंतर ते आर्थिक मदत बरोबर पाठवून देतात. आणि आता तुमचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की रस्त्याची जी अडचण आहे, मी तर एवढा मोठा नेता नाही, पण सामाजिक काम करत असताना या बालगोपालांसाठी हे तुमचे दोन्ही रस्ते व्यवस्थित कसे होईल यासाठी तुम्ही सर्व माझ्याबरोबर असाल. हरिकाका माझ्याबरोबर असतील. कोणाकडून का होत नाही, पण तुमचा 1-2 वर्षामध्ये, 2 वर्ष सांगतो, पण 1 वर्षाच्या आतमध्ये तुमच्या या रस्त्याचा जी अडचण आहे ही दूर करण्यासाठी 100% झटेल. त्यासाठी ज्याच्याशी लढाईची तयारी पडली त्यावेळेस मी खंबीरपणे त्या माणसाची लढून तुमच्या हा रस्त्याचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह करून देईल. हा शब्द, हे तुम्ही काम चांगलं करताय म्हणून त्या कामासाठी विषय आहे, त्याच्यासाठी हा शब्द तुम्हाला देतो. आणि राहिला प्रश्न तुमच्या शाळेसाठी, कधीही कोणत्याही कामासाठी रामदास कोकरे तुम्ही आवाज द्या, अर्ध्या रात्री मी तुमच्या प्रत्येक कामासाठी इथं हजर राहील असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत.